पुढे आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर उज्ज्वला हातंगळे मॅडम. मॅडमचं MA BEd आणि PhD झालेलं आहे. त्याचबरोबर समरसता साहित्य परिषद पुणेच्या त्या अध्यक्ष आहेत. मुक्ता साळवे महिला फाउंडेशनच्या सल्लागार आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्रीवाद हे समीक्षणात्मक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तसंच अण्णाभाऊ साठे लिखित स्त्री संघर्ष गाथा समीक्षात्मक पुस्तक सुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर उज्ज्वला हातंगळे मॅडम यांचा आजचा विषय आहे की साहित्याच्या माध्यमातून साधलेला बहुजन समाजाशी संवाद. त्यामुळे डॉक्टर उज्ज्वला हातंगळे मॅडम आपल्या विचारपीठासमोर विचार मांडतील. धन्यवाद मॅडम. सर्व थोर विचारवंत साहित्यिक महामानव आणि सर्वच स्त्री व्यक्तिमत्व यांना प्रथम मी अभिवादन करते. आदरणीय विचारपीठ, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तरुण भारत आणि मुंबई विद्यापीठातील इंग्रजी विभाग यांनी हा जो जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे, प्रथम मी त्यांना धन्यवाद देते. त्याचबरोबर आयोजकांना धन्यवाद देते. मला इथे बोलावून विषय मांडण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आत्ता अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊंच्या विविध गुणवंत अशा वेगवेगळ्या पैलूंबद्दल आपण ऐकतो. अण्णाभाऊ फक्त साहित्यिक नव्हते, तर अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अगदी अग्रणी होते. त्याचबरोबर त्यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. आणि अण्णाभाऊंचा हा जो काही वैचारिक वारसा आहे, तर याला कुठेतरी खंडित करताना आपल्याकडून काही वेळेला असा विषय जातो की अण्णाभाऊ 1.5 दिवसाची शाळा शिकलेले आहेत. पण त्याच्यापुढे अण्णाभाऊंनी किती जिद्दीने आणि स्वयंप्रेरणेने प्रयत्नातून साक्षर अण्णाभाऊ कसे झाले हे मात्र कोणी सांगत नाही. आणि ते सांगण्याची गरज आहे, कारण की इथे बसलेल्या मुलांनासुद्धा अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले, मग कसे काय शिकले हा प्रश्न नक्कीच येणार. कारण आत्ताच्या या सर्व परिस्थितीमध्ये जशा शाळा निर्माण झाल्या आहेत, शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं म्हणजे शिक्षण, अशा पद्धतीचा एक आपल्यापुढे आराखडा मांडला जातो. परंतु पूर्वीपासून आपले संत महात्मे तरी कुठे शाळेत गेले होते, परंतु त्यांनी अनेक साहित्य हे निर्माण केलं आणि भक्तिरसामध्ये लोकांना अगदी मग्न करून ठेवलं आणि त्याच्यातून समाज प्रबोधन केलं. अण्णाभाऊ साठेंचं हेच जे काही गुपित आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे जरी भौतिकदृष्ट्या शाळेमध्ये गेले नसले तरी देखील मुंबईला गेल्यानंतर त्यांचं कुटुंब त्यांनी स्वयंप्रेरणेने आणि स्वेच्छेने पहिल्यांदा शिक्षण घेतलं. ते कसं घेतलं तर त्यांच्या गावचा ज्ञानोबा नावाचा जो एक तरुण होता, तो त्यांच्या आधी मुंबईमध्ये त्यांचं कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या घरी हरिपाठ, महाभारत, रामायण हे ग्रंथ वाचले जायचे. हरिपाठाचे सप्ताह चालायचे. आणि जेव्हा अण्णाभाऊ साठे प्रथम मुंबईला गेल्यानंतर जे काही आपले डोक्यावर कापडाची पेटी घेऊन ते विकायला जाऊ लागले, 2 पैसे कुटुंबाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून अगदी लहानपणापासूनच आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी ते काम करू लागले. वाटेल ते काम म्हणजे जे पडेल, जे दिसेल असं काम करू लागले. त्यावेळेला तो ज्ञानोबा दिसला आणि तू कुठे इकडे कसा रे, तुम्ही हे सगळे केव्हा आलात राहायला इथे, हे ज्ञानोबाने विचारल्यानंतर त्यांचं सगळं एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणाला, अरे उद्यापासूनच हरिपाठाचं सप्ताह आमच्या घरी आहे, येतोस का तू? अण्णा म्हणाले की अरे मला दिवसभर कापडाची पेटी घेऊन विकायला जावं लागतं. तो म्हटला ठीक आहे, संध्याकाळच्या वेळी असतो त्यावेळेला तू ये हरिपाठचं सप्ताह
ऐकण्यासाठी. आणि खरोखर अण्णा तिथे गेले आणि त्यानंतर त्याच्या बंधूला म्हणजेच गावचा तरुण म्हणजेच बंधू, तर त्याच्याकडे गेल्यानंतर अण्णाभाऊंचा जो काही तिथे ऐकलेला हरिपाठ असे, महाभारत असे, रामायण असे, अगदी तोंडपाठ होतं. अण्णाभाऊ एकपाठी होते. एकदा ऐकलं, एकदा वाचलं की त्यांच्या अगदी पुरेपूर स्मरणात राहायचं. आणि म्हणून हे त्या ज्ञानोबाच्या लक्षात आल्यानंतर अण्णाभाऊंना त्यांनी साक्षर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, अण्णा तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येत जा. तुझी ही जी काही वाचनाची आवड आणि तुला खूप लेखन करायचं असं तू म्हणतोयस, तर तुला वाचता आणि लिहिता आलं पाहिजे. आणि म्हणून धूळपाटीने त्यांना शिकवलं गेलं आणि त्यातून ते एक एक अक्षर शिकून दिवसभर जे अगदी पेटी घेऊन कपड्याची अगदी गल्लोगल्ली फिरायचे, त्यावेळेला जे शिकलेले आहेत, धूळपाटीमध्ये जे अक्षरं शिकलेले, शब्द शिकलेले आहेत, त्याचा सराव ते करू लागले आणि त्याच्यातून अण्णाभाऊ साक्षर झाले. एक लक्षात घ्या की आपण शाळेत जात असो नसो, कॉलेजमध्ये जात असो नसो, परंतु आपल्याला जेवढी शिक्षणाची गोडी नाही तेवढी अण्णाभाऊंना होती, हे लक्षात घ्या. कारण आपल्याला सगळ्या सुखसुविधा आहेत, पण अण्णाभाऊंना ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि त्यांना जातीय भेदाचे चटके सोसावे लागत होते. तरी देखील अण्णाभाऊंनी अगदी स्वतःच्या प्रेरणेने ते साक्षर झाले. आणि म्हणूनच की एवढ्या 35 कादंबऱ्या, त्यानंतर 22 कथासंग्रह, त्यानंतर पोवाडे, लोकनाट्य, प्रवास वर्णने, असे अनेक विपुल अशी साहित्य त्यांनी निर्मिती केली साहित्याची, हे लक्षात घ्या. अण्णाभाऊंनी या साहित्यातूनच बहुजनांशी संवाद साधलेला आहे. बहुजनांची संवाद म्हणजे अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे, ते अण्णाभाऊंचं साहित्य हे नायक प्रधान, नायिका प्रधान असं साहित्य होतं. यामध्ये त्यांच्या 35 कादंबऱ्यांपैकी 32 कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये 16 कादंबऱ्या ह्या नायिकाप्रधान कादंबऱ्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी नायिकांचं जीवन हे संघर्षमय आहे. तरी देखील अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ऐकायला येते ना? हॅलो 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 आत्ता झालं त्यांनी केलं. तेव्हा अण्णाभाऊंच्या साहित्यातील या ज्या नायिका आहेत त्यांच्या जीवनाचं सूत्रच संघर्षमय आहे. आणि हे जीवनाचं सूत्र संघर्षमय असताना अण्णाभाऊंच्या नायिका या चारित्र्य संपन्नतेला महत्त्व देतात आणि आपलं चारित्र्य कुठंही कलंकित होऊ नये यासाठी अगदी रात्रंदिवस याकडे लक्ष देतात. कारण या अण्णाभाऊंच्या ज्या नायिका आहेत त्या बहुजन समाजातील नायिका आहेत. अण्णाभाऊंचे नायक हे बहुजन समाजातले नायक आहेत आणि त्यांनी जणू काही या बाहेरील या वंचित, शोषित, दलित, कष्टकरी अशा समाज घटकाशी संवाद साधून त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे. कारण त्यांनी एक साहित्यिक म्हणून जे काही या नायकांशी आत्मीयतेने आणि अंतःकरणामध्ये संवाद साधलेला आहे, त्यातून अण्णाभाऊंना या साहित्य निर्मितीची स्फूर्ती मिळालेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेंच्या या ज्या स्त्रीप्रधान साहित्यामध्ये त्यांनी समाज घटकातील अगदी शेतकरी कुटुंबातील नायिका असो किंवा कष्टकरी समाजातील असो, दलित समाजातील असो, त्या सर्व नायिकांची अत्यंत वास्तवतेने त्यांच्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे आणि ते आपल्या समोर मांडलेलं आहे. यामध्ये अण्णाभाऊ साठे नेहमीच म्हणत होते की मला कल्पनेच्या पंखाची भरारी घेता येत नाही, मी वास्तवतेनं लेखन करतो आणि ही सगळी माणसं माझ्या आजूबाजूला असतात आणि म्हणून मी अगदी चांगल्या पद्धतीने वास्तवतेने जे काही समोर मला दिसतं आहे त्यानुसार माझं लेखन असतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे चिरागनगरमध्ये राहत होते त्यावेळेला अनेकांनी म्हणजे अगदी खुद्द अण्णाभाऊ साठे यांच्या जे छोटे भाऊ होते ते सुद्धा कादंबरीकार होते, शंकर भाऊ साठे, तर त्यांनीसुद्धा अनेकदा, अण्णा तू आता इथे राहणं बंद कर,
तुला फ्लॅट मिळालेला आहे सरकारी कोट्यातून, तर तू तिथे राहायला जा. त्यावेळेला अण्णाभाऊ प्रत्येकालाच हे म्हणायचे की मी जर इथून दुसरीकडे राहायला गेलो तर माझं लेखनच बंद होईल, मला लिखाणाचे विषयच नाही मिळणार. कारण हा जो बहुजन समाज आहे माझ्या आजूबाजूला राहणारा, हा सर्व दलित, वंचित, शोषित, भटक्या जाती जमातीचा समाज आहे. त्यांच्या जीवनामध्ये काय समस्या आहे, तो समाज कशा पद्धतीने जीवन जगतोय हे मी स्वतः पाहतोय, निरीक्षण करतोय, अवलोकन करतोय, आणि मग मला लेखनाची प्रेरणा मिळते. आणि अशा लोकांचं जीवन चित्रण करण्यामध्ये भारतीय समाजपटलावर अशा सर्व नायक नायिका ह्या उभ्या करणं, खरं तर मला जे समजतं, माझ्या लोकांची जी व्यथा आहे, वेदना आहे, दुःख आहे, संघर्ष आहे, हे मला मांडणं ही माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच की बहुजन समाजाशी संवाद अण्णाभाऊंनी नक्कीच साहित्यामधून मांडलेला आहे. अण्णाभाऊंच्या नायिका या बाणेदार आहेत. अण्णाभाऊंना स्त्रीने कुडत बसणं, रडत बसणं, अन्याय झालेला शोषत बसणं हे अजिबात मान्य नाही आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की मला रडणं मान्य नाही, मला लढणं मान्य आहे. आणि त्यांनी आपल्या नायक नायिकांच्या या वागण्यातून, त्यांच्या जीवनातून हे दाखवून दिलेलं आहे. अण्णाभाऊंच्या लिखाणाचं सूत्रच असं आहे, बहुजन समाजातील लोकांच्या सर्व या पात्रांमधून त्यांनी हे दर्शवलेलं आहे की पुरुषाचा स्वाभिमान, त्यानंतर स्त्रीचं चारित्र्य आणि देशाचं रक्षण, ही त्रिसूत्री घेऊन अण्णाभाऊंनी लेखन केलेलं आहे. आणि म्हणूनच की अण्णाभाऊ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे लेखक झालेले आहेत. आणि म्हणून रशियाने सुद्धा अण्णाभाऊंची चित्रा ही कादंबरी त्या काळामध्ये, म्हणजे 1960-61च्या काळामध्ये अनुवादित करून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली होती. आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे की चित्रा ही जी कादंबरी आहे, त्याच्यामध्ये ही जी स्त्रीप्रधान, म्हणजे अण्णाभाऊंची पहिली स्त्रीप्रधान कादंबरी ही चित्रा आहे. आणि ही चित्रा कादंबरी रशियामध्ये अनुवादित झालेली आहे. या कादंबरीतून अण्णाभाऊंनी जी काही भांडवलदार आहेत, तर ते भांडवलदार जसं वस्तूचं उत्पादन करून विकले जातं, त्या पद्धतीने अशा अगदी काय म्हणू, सरळ गरीब आणि अशा जनतेचं एक प्रकारे, विशेषतः अशा ज्या अडचणीत सापडलेल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांचं भांडवल करून त्यांना विकतात आणि त्यांचं चारित्र्य कलंकित करतात, हे अण्णाभाऊंना दाखवायचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला हे साहित्यातून मांडतात, त्यावेळेला अण्णाभाऊंची कुठलीही नायिका ही चारित्र्य कलंकित झालेली नाही. तिने चारित्र्य संपन्नतेकडे जास्त त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून ती चारित्र्य सांभाळण्यासाठी प्रसंगी मारायलाही तयार असणारी अशी अण्णाभाऊंची नायिका आहे. अण्णाभाऊंचे नायकसुद्धा अत्यंत चारित्र्यवान आहेत. आणि म्हणून अगदी फकीरा असेल किंवा वारणेचा वाघमधला सत्तू भोसले असेल, खरं तर फकीराबद्दल सरांनी अगदी सविस्तर सांगितलेलंच आहे. परंतु फकीराचं एक वाक्य मी सांगते की अण्णाभाऊंचे नायक कसे चारित्र्यवान होते, की बेडसगावचा खजिना लुटण्यासाठी जेव्हा फकीरा आणि त्यांचा संपूर्ण समूह गेला, त्यावेळेला त्या व्यवस्थापकाने एक खोली बंद करून ठेवली होती आणि त्या खोलीमध्ये भरपूर खजिना दिसतोय. कारण फकीरा त्या बेडसगावच्या त्या गोदामामध्ये धान्य आणि सुरती रुपये लुटण्यासाठी गेला होता. याचं कारण काय, तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली, सातारा या भागामध्ये दुष्काळ पडलेला होता. आणि अशी ही बहुजनाची लेकरं ही अगदी जनावरं तर मरून पडत होतीच, परंतु ही बहुजनांची लेकरंसुद्धा अगदी भुकेने मरण्याच्या अवस्थेमध्ये होती. त्यावेळेला गावच्या पाटलांनी सांगितलं, फकीरा तू काही कर, पण तुझ्या माणसांना तू जगव. तुझ्या माणसांना म्हणजे त्याच्या जातीच्या नव्हे, तर गावामधल्या सर्व बहुजनांना तू जगव. आणि मग त्यावेळेला फकीराने तिथे खजिना लुटण्यासाठी तो गेलेला आहे. आणि मग सगळी धान्याची पोती त्याने बाहेर काढली, सुरती रुपये घेतले आणि ती एक बंद खोली, त्याला कुलूप लावलेलं आहे. त्याने पाहिलं, तो म्हटला
त्या व्यवस्थापकाला म्हटला, फकीरा ती खोली उघड. खोली उघडल्यानंतर तो उघडतच नव्हता, थरथर कापत होता तो व्यवस्थापक. आणि त्यावेळेला फकीरा म्हटला, ही खोली उघड. आणि खोली उघडल्यानंतर फकीरा म्हटला, याच्यामध्ये काय आहे? त्यावेळेला तो व्यवस्थापक म्हणाला की यामध्ये पहा म्हटला. आणि म्हणून आतमध्ये फकीराने डोकवलं तर काय होतं, तर त्या गोदामाचा व्यवस्थापक जो होता त्याची बायको आणि 2 मुली होत्या. त्या व्यवस्थापकाला असं वाटलं की अरे दरोडेखोर आलेले आहेत हे गोदाम लुटण्यासाठी, कोण जाणे आपल्या बायको आणि मुलींना सुद्धा ते कलंकित करतील. त्यावेळेला धाडकन अगदी फकीराने त्या व्यवस्थापकाच्या थोबाडीत दिलेली आहे. आणि आतमध्ये डोकावून तो म्हणतो, आई बाहेर या, मी तुमची आबरू ओरबाडायला आलेलो नाही. उपाशी पोटी माणसं आबरू लुटून पोट भरत नसतात आणि त्यातली आम्ही माणसं नाही आहे. हा जो त्याचा बाणा आहे, त्याचा जो काही उद्गार आहे, ते आजच्या विकृत झालेल्या समाजाला एक चपराक आहे. कारण आज आपण पाहतो की आजही आपल्या सर्व समाजामध्ये, म्हणजे संपूर्ण भारतीय समाजामध्ये स्त्री सुरक्षित नाही. स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, सगळीकडे ती स्वतंत्रपणे आपली भूमिका बजावते, परंतु कुठेतरी तिला कलंकित केलं जातं. आणि मग संपूर्ण भारतीय समाजाला हा खऱ्या अर्थाने कलंक आहे. आणि अण्णाभाऊंचं हे जे साहित्य आहे, विशेषतः स्त्रीप्रधान साहित्य आहे, ते साहित्य तुम्हाला सांगते की हे साहित्य त्यांनी कधीही मानवतेच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं साहित्य आहे. आणि स्वातंत्र्य हे उपभोगण्यासाठी प्रत्येकजण तयार आहे. त्यापैकी स्त्रीसुद्धा एक माणूस आहे, तिला माणूस पण बहाल करा, स्वातंत्र्य द्या, हाच संदेश त्यांनी आपल्या साहित्यातून दिलेला आहे. त्याचबरोबर सत्तू भोसले हा जो साहित्यातला नायक आहे, तो नायक अण्णाभाऊंचा हा गुन्हेगार म्हणून इंग्रजांनी त्याला नायक म्हणून गुन्हेगार म्हणून आहे. परंतु तो ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये राहतो, त्या सह्याद्रीच्या खोऱ्यामधल्या मुलीबाळी या सगळ्या त्याच्या काळात सुरक्षित होत्या. कसं काय, तर तो श्रीमंतांना लुटत होता, परंतु गरिबांना मदत करत होता. आणि ज्या मुलीबाळींना त्यांच्या सासरकडचे नांदवायचं सोडून माहेरी आणत होत्या, त्यांचा छळ करत होत्या, हुंड्यापायी असेल किंवा अनेक कारणामुळे, त्यावेळेला स्वतः सत्तू भोसले त्या मुलीबाळींना संरक्षण देत होता. आणि त्या मुलीबाळी, त्या खोऱ्यातल्या मुलीबाळी या आणि त्यांच्या आया या सत्तू भोसलेच्या उदंड आयुष्य त्याला मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होत्या. एक लक्षात घ्या की अण्णाभाऊंचं साहित्य असं हे उदात्त आणि मानवतावादी आहे. स्त्रियांबद्दल उदात्तता निर्माण करणार आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातले उदाहरण म्हणून की बहुजनांशी संवाद अण्णाभाऊंनी कसा साधला साहित्यातून, यामध्ये उदाहरणार्थ म्हणून मी सांगेल की आपण स्त्रीप्रधान कादंबऱ्या घेऊया की त्यामध्ये आवडी ही पाटलांची मुलगी आहे. त्यानंतर चंदन ही एक दलित समाजातली मुलगी आहे. एका झोपडपट्टीमध्ये राहून ती कामगार जीवन व्यतीत करत आहे. आणि यामध्ये सुद्धा तिला अनेक जण, तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय समाजामध्ये एकट्या महिलेला कोणी व्यवस्थित जगू देत नाही. आणि मग तिचं चारित्र्य कलंकित करण्यासाठी अनेक जण तिला त्रास देत राहतात. परंतु त्यामधूनही एकट्या महिलेनं जगायचं कसं, कोणत्या जिद्दीने आणि कसा सकारात्मक विचार करायचा, हे अण्णाभाऊंच्या स्त्रीप्रधान साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अण्णाभाऊंचं स्त्रीप्रधान साहित्य असो, नायकप्रधान साहित्य असो, हे कालातीत आहे. आजही ते आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं हे जे साहित्य आहे, त्यापैकी चित्रा ही रशियामध्ये गेलेली आहे. आणि चित्रा ही जी कादंबरी आहे, याच्यामध्ये प्रत्येकजण असं सांगतं की चित्रा ही वेश्या व्यवसायाला बळी पडली. चित्रा वेश्या व्यवसायाला बळी पडलेली नाही. तिची मोठी बहीण जी सोना आहे,
ती बळी पडली आणि परत आपला मामा, सख्खा मामा पुन्हा आपल्या बहिणीला, मला जसं वेश्या व्यवसायामध्ये त्याने ढकललं तसं आपल्या धाकट्या बहिणीला, चित्राला सुद्धा तो इथं माझ्या इथे घेऊन आलाय आणि तिचाही बळी देतोय. हे लक्षात आल्यानंतर सोनाने तिला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे आणि 1-2 महिन्यामध्ये चित्राला तिने गावातली मावशी जी गिरणी कामगार म्हणून राहत होती त्या ठिकाणी तिला सुरक्षितपणे पोचवलेलं आहे. इथं चित्रा कुठेही तिचं चारित्र्य कलंकित झालेलं नाही. साधी सीता नावाची मुरळी चिखलातील कमळमधली नायिका आहे आणि ती मुरळी आहे. मुरळी प्रथेमध्ये तिचा बळी गेलेला आहे कारण तिच्या आईमुळे. गजरा नावाची मुरळी आहे आणि तिला मुलगा झाल्यानंतर तो मोठा झाल्यावर तो आजारी पडतोय आणि ती मुलीला म्हणतीये, सीतेला म्हणतीये की मी देवाला नवस केलाय आणि तू नवस केलाय त्यामध्ये जर तो नवस फेडला नाही तर मुलाचं बरं वाईट होईल आणि तुझ्या भावाला काहीतरी होऊ नये म्हणून तू मुरळी हो. कारण मी असा नवस केला आहे की खंडोबा मुलाला बरं होऊ दे, मी माझ्या मुलीला मुरळी म्हणून सोडेल. म्हणजे अंधश्रद्धा समाजामध्ये किती बोकाळलेली होती किंवा आजही आहे हे अण्णाभाऊंना त्याच्यामध्ये वृद्धिंगत करायचं आहे आणि त्यातून या अंधश्रद्धेतून कसं सुटायचं आहे हे सुद्धा अण्णाभाऊ या नायिकेच्या दृष्टिकोनातून तिच्या कृतीतून दाखवतात की मग तिला नाईलाजानं मुरळी व्हावं लागतं सीतेला. परंतु सीतेच्या तोंडीसुद्धा एक जिज्ञासा वृत्तीने कसे प्रश्न उभे केलेत अण्णाभाऊंनी बघा. की ते म्हणतात की सीता आईला विचारते की अगं तू मला मुरळी म्हणून सोडणार आहेस आणि कोणाशी लग्न लावून देणार? तर खंडोबाशी लग्न लावून देणार. तुझं कोणाशी लग्न झालेलं आहे? तर खंडोबाशी झालेलं आहे. मग खंडोबा हा माझा कोण? तुझ्याशी लग्न झालंय म्हणजे माझा पिता, माझे वडील आणि मग मला पुन्हा तू माझ्याच पित्याशी लग्न करायला लावतेस? हा तिचा प्रश्न आहे आणि तो आईला आबोल करणारा आहे. कारण ती सुद्धा एक अंधश्रद्धाळू त्या काळातली महिला आहे. तिला काय हे समजत नाही, ही काय तू बरळते, काय तुला कळतंय का मी जे सांगते ते कर, अशा पद्धतीने ती दटावते आणि तिला मुरळी बनवते. परंतु अण्णाभाऊंनी स्त्रियांच्या प्रश्नांची उकल साहित्यातून केली, परंतु म्हणजे समस्याही मांडली आणि त्यांच्याच म्हणजे नायिकांद्वारेच समस्यांची उकल केलेली आपल्याला दिसते. आणि अण्णाभाऊंची ही म्हणजे साहित्यातील ही जी मुरळी आहे, सीता आहे, ती काय करते तर एकदा जागरणाच्या वेळी ती नाचकाम करत असते, नृत्य करत असते जागरणाच्या वेळी देवाच्या समोर. त्यावेळेला एक पाटील जो आहे तो म्हणतो तुला एवढे पैसे देतो, आणखी नाच, आणखी अशा पद्धतीने नाच. त्यावेळेला ती म्हणते पाटला तू काय समजतोस? तुझ्या 50 रुपयासाठी मी काही शरीराची कमान करायला इथे आली आहे का काय? मी माझी देवासमोर सेवा करायला आले आणि हे जर तुला पटत नसेल तर तू निघून जा आणि हे तुझे पैसे घे. अशा पद्धतीने तडफदार नायिका, बाणेदार वृत्तीने जगणाऱ्या आणि निर्भयतेने जगणाऱ्या अशा नायिका अण्णाभाऊंनी साकारल्या. आणि अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजात जन्माला आले तरी देखील त्यांची साहित्य निर्मिती बहुजनांसाठी आहे. बहुजनांचे नेतृत्व बहुजनांनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने अण्णाभाऊंचं हे साहित्य अगदी परिवर्तनवादी आहे. प्रबोधन, मनोरंजनातून प्रबोधन करणारं असं हे साहित्य आहे. आणि म्हणूनच की अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक. आणि म्हणून गेल्या वर्षी 2022 सप्टेंबरच्या रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा रशियातील मॉस्को शहरामध्ये जे शासकीय वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या आवारामध्ये उभारला गेला. आणि एक अभिमानाची संपूर्ण अशी गोष्ट आहे की त्या आवारामध्ये जे पुतळे उभारले गेले ते जागतिक स्तरावरचे कोणी कलाकार आहेत, लेखक आहेत, कलावंत आहेत, कारागीर आहेत किंवा विचारवंत आहेत, त्या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उच्च आणि उत्तुंग अशा व्यक्तिमत्वांच्या या सर्व पुतळ्यांमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा आहे. आणि भारतातले 2च साहित्यिक
म्हणू आपण की ते दोनच पुतळे त्या आवारामध्ये आहे, एक रवींद्रनाथ टागोरांचा आणि आत्ता गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण तिथे केलेलं आहे. आणि अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट अशी आहे की या सर्व सोहळ्याचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेण्याचं मला भाग्य लाभलं. आणि त्या मॉस्को विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने मला स्त्रीप्रधान साहित्यावर अण्णाभाऊंच्या मला तिथे चर्चासत्रात बोलण्यासाठी बोलवलं होतं. हे माझं अहोभाग्य आहे. एक अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य अशा स्त्रीला तिथे जिथे अण्णाभाऊ गेलेले आहेत त्यांचा सन्मान झालेला आहे. अशा रशियाच्या भूमीमध्ये मला पाय ठेवायला मिळाले, हे माझं सद्भाग्य आहे. आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर, विशेषतः स्त्रीप्रधान साहित्याच्या जागर तिथं करायला मला संधी मिळाली, हे माझं भाग्य समजते. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली तेव्हा सर्वांचे मी धन्यवाद मानते. जय हिंद, जय भारत, जय अण्णा.